नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। बीड जिल्ह्यात सध्या चाललंय तरी काय? तू माझ्यावर वार केला होतास म्हणून मी आता तुझ्यावर पलटवार करणार। आता बीडचं राजकारण तापलंय। तू माझं सगळं काढलं, आता मी तुझं सगळं काढणार। प्रकरण काय आहेत? मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण। अगदी परवाचं प्रकरण काय आहे? उमा किरण शैक्षणिक संकुल या खाजगी कोचिंग क्लासेस मधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ। ही दोन प्रकरणं इतकी सेन्सिटिव्ह आहेत, पण या दोनही प्रकरणांशी निकटचे राजकीय लागेबांधे असलेल्या आरोपींवरून आता हा माझा तो तुझा याच्यावरून खरं तर या ठिकाणी रणकंदन माजलंय आणि बीडचं राजकारण तापलंय। गेली 150 दिवस ज्यांनी आपलं तोंडही उघडलं नाही, मौनम सर्वार्थ साधनम, त्या माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आपलं 150 दिवसांनी तोंड उघडलं। कारण काय तेही सांगू। संदीप क्षीरसागर बीडचे आमदार यांनी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणात अडकल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी रान उठवलं आणि आता संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय कोचिंग क्लासेसचा संचालक मालक विजय पवार लैंगिक छळाच्या प्रकरणात अडकल्यानंतर आता धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागरांविरुद्ध रान उठवलंय। नुकतेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि या कोचिंग क्लासेसच्या संचालक मालकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचे राजकीय आश्रयदाते शोधून काढून त्यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे। आपल्याला आठवत असेल, खरं तर 9 डिसेंबर 2024 पासून वाल्मिक कराड, धनंजय मुंडे या दोघांची नावं गाजत होती आणि या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराड हा त्याचा निकटवर्ती आहे असं म्हणून अनेकांनी रान उठवलं, रान पेटवलं। त्यामध्ये आघाडीवर कोण? आघाडीवर होते भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस, आघाडीवर होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे, आघाडीवर होते मराठा आंदोलक, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि आणखी एक नाव आघाडीवर होतं बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे। त्यावेळी मी कात्रीत सापडलो, आता तू कात्रीत सापडला। त्यावेळी मी गप्प होतो, आता तू गप्प आहे आणि आता दोघांनी एकमेकांविरुद्धची जी काही कोंडी आहे ती कोंडीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केला। म्हणून तर माझ्या या विषयाचं लाईव्हच आहे की कराडच्या वेळी मुंडेंना दातखिळी, पवारच्या वेळी क्षीरसागरांची गुपचिडी, एकाला फुटली वाचा, दुसऱ्याचं तोंड बंद। अक्षरशः हे प्रकरण जर आता आपण पाहिलं तर इतकी भयानक परिस्थिती आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याचा जीव गेला त्या सेवाभावी सरपंच संतोष देशमुख याच्याविषयी या लोकांना काही घेणं देणं नाही आणि तिकडं जी 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी जी 15 दिवस जेवत नव्हती, रात्री झोपेतून दचकून उठायची का तर वर्षभर तिचा लैंगिक छळ केला जायचा, तिच्याही प्रकरणाशी यांना काही घेणं देणं नाही। तू मला संपवला, आता मी तुला संपवणार। धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर तोंड बंद केलं। वाल्मिक कराड विषयी चकार सुद्धा काढला नाही। जे आरोपी आहेत त्यांना फाशी होईल, जे आरोपी आहेत त्यांना फाशी होईल।
वरवरच मलम सगळा लावून मोकळे झाले. संतोष देशमुख प्रकरणात एक शब्द घेतला नाही, एक पत्रकार परिषद घेतली नाही. मौनम सर्वार्थ साधनम. त्याच दरम्यान मंत्रीपद देखील गेलं. मग आजार बळावला. मग विपश्यनेला गेले. मग गोपीनाथराव मुंडेंची पुण्यतिथी असताना देखील त्यांच्याविषयी भाषण देखील केलं नाही. आणि अचानक 150 दिवसांनी धनंजय मुंडेंनी अगदी रात्री एका प्रकरणात पत्रकार परिषद घेतली, ज्या प्रकरणात संदीप क्षीरसागर हे नाव आघाडीवर आलं. आणि मग सुरू झालं या दोघांचंही एकमेकांवरचं कुरघोडीचं राजकारण. तुम्ही आमच्या वेळी त्यावेळी बोलला होतात, तुम्हाला न्याय नक्की कुणाला द्यायचा होता? आमचं मंत्रीपद काढायचं होतं ना, आमचं सगळंच काढलं ना, आता आम्ही तुमचं सगळं काढणार. अरे न्याय कुणाला द्यायचा आहे? अल्पवयीन मुलगी जिचा छळ झाला, अरे न्याय कुणाला द्यायचा आहे? संतोष देशमुख ज्याला निर्घृण हत्या करून ठार मारण्यात आलं, हे दोघे व्हिक्टिम राहिले बाजूलाच. आणि सुरू झालं या दोघांचं राजकारण. आता या सगळ्यात प्रकरणात जर आपण पाहिलं तर गेली 150 दिवस ज्या मुंडेंनी मौन बाळगलं, अक्षरशः दातखिळी बसल्यासारखं, आज त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आवाज उठवला. खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. संतोष देशमुख प्रकरणात नाही आवाज उठवला, पण किमान या अल्पवयीन मुलीविषयी, तिच्यावर जो काही लैंगिक छळ झालेला आहे तिचा, त्याविषयी आवाज उठवला. त्याबद्दल तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे मुंडे साहेब. आणि इकडे ज्या मुंडेंचा राजीनामा मागण्यासाठी ज्यांच्या विरोधात मोर्चे, जनाक्रोश आंदोलन निघाली, त्या मोर्चाचं नेतृत्व करण्यात हे संदीप क्षीरसागर आघाडीवर होते. हे मात्र आता आपल्या निकटवर्तीयाचं नाव समोर आलं की आळी मिळी गुपचिळी. म्हणजे या दोघांनाही या दोन्ही विषयाशी काहीही गांभीर्य नाही. दोघेही एकाच माळेचे मणी, याच्या पलीकडे काही नाही. जो तो आपण फक्त एक तवा घ्यायचा, तवा म्हणजे प्रकरण, जो गरम तवा असतो त्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजायची, या पलीकडे काहीही नाही. काल धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट संदीप क्षीरसागर यांच्यावर धडाधड आरोप करायला सुरुवात केली. हा जो या प्रकरणातला लंपट शिक्षक आहे विजय पवार, हा विजय पवार, प्रशांत खाटोकर, हे दोघे यांना अटक झालेली नाही, ते सरेंडर झालेले आहेत, हा पहिला आरोप त्यांनी केला. दुसरा आरोप, ज्या रात्री या दोघांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, त्याच रात्री यांच्या कोचिंग क्लासेसच्या इथं हे आमदार संदीप क्षीरसागर महाशय होते, असं जबाबदारीपूर्वक विधान धनंजय मुंडे यांनी केलं. या दोन्ही आरोपींचे आणि संदीप क्षीरसागर या तिघांचे संबंध काय ते तपासा आणि यांचे सीडीआर बाहेर काढा, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. शिवाय या सगळ्या प्रकरणात विजय पवार याचा राजकीय आश्रयदाता केवळ संदीप क्षीरसागर आहेत, असं देखील त्यांनी म्हटलं. कोचिंग क्लासेस चालवणारा एक माणूस प्लॉटिंगच्या धंद्यात येतोच कसा? त्याला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? त्याच्या स्कूलचं जे बांधकाम सुरू आहे ते रेड झोन मध्ये, त्याला ती बांधकाम करण्याची परवानगी मिळालीच कशी? कुणी दिली? का याच्यात कुणाचे आर्थिक हितसंबंध जोपासले गेलेले आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं धनंजय मुंडे यांनी मागितलेली आहेत.
धनंजय मुंडेंनी काल ज्या पीडित मुलीचा छळ झाला त्या पीडित मुलीच्या वडिलांची देखील भेट घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा समजून घेतली, त्यांच्या वेदना समजून घेतल्या. त्यावेळी ते वडील धनंजय मुंडेंना म्हणाले होते की आमची मुलगी आमच्याकडे बघून, आमची अवस्था बघून तिला असं वाटतंय की आम्ही आमच्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाही ना. म्हणून आता धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेले सवाल, पहिला, एक तर या विजय पवारनं अनेक छोटे मोठे क्लासेस जे बीड जिल्ह्यामध्ये उभे राहण्याच्या तयारीत होते त्या सगळ्यांना पैशाच्या दबावानं, दमदाटी धाकदपटशा दाखवून ते क्लासेस बंद पाडले. दुसरा, या ठिकाणी मुलींवर अत्याचार होत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात याआधी देखील होत होत्या, पण निव्वळ आपली अब्रू वेशीला टांगली जाऊ नये यासाठी अनेक कुटुंब, अनेक मुली आपला आवाज आतल्या आतच दाबून ठेवत होत्या. तिसरा, असा माथे फिरू प्राध्यापक विजय पवार कसा काय होऊ शकतो हा प्रश्न, हा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. शिवाय या ठिकाणी इतक्या नीच व्यक्तीला या आमदारांनी म्हणजे संदीप क्षीरसागर यांनी शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कसा काय केला, यावरनच यांचे काही आर्थिक लागेबांधे हितसंबंध आहेत का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. इतकंच नव्हे, याहीपेक्षा मोठा सवाल आता त्यांनी उपस्थित केला आणि तो म्हणजे संदीप क्षीरसागर ज्या घरात राहतात त्या घराचा मालक कोण याचा शोध घ्या असं देखील त्यांनी पत्रकारांना आवाहन केलं. या सगळ्या प्रकरणामागे राजकीय आश्रयदाता असल्याशिवाय हा प्राध्यापक, हा विजय पवार हे करू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पोक्सो मध्ये देखील फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, पण आताचे एसपी जे बीड मध्ये आल्यानंतर सगळं काही अलबेल होईल असं म्हटलं गेलं, त्या बीड पोलिसांकडून देखील या प्रकरणात म्हणावा तसा तपास झालेला दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना कन्व्हिक्शन पर्यंत हे जातील असं प्रथम दर्शनी तरी मला वाटत नाही असं म्हणत त्यांनी नवनीत कावत बीडचे एसपी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. शिवाय विविध नेत्यांसोबत आपले फोटो दाखवायचे, दबाव आणायचा आणि अनेक विद्यार्थ्यांना आपल्या क्लासमध्ये यायला भरीस पाडायचं, पालकांना भरीस पाडायचं असा प्रकार हा विजय पवार करत होता असं देखील या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. 5,000 विद्यार्थी या विजय पवारच्या विविध कोचिंग क्लासेस मध्ये शिकत होते. यापैकी किती मुलींवर आतापर्यंत अत्याचार झाला याची चौकशी व्हायला पाहिजे असं देखील या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारलेलं आहे. शिवाय धनंजय मुंडेंनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, अजित पवारांची भेट घेतली आहे आणि त्यांना एवढं देखील म्हटलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता एसआयटी मार्फत व्हायला पाहिजे आणि त्या तपासासाठी बीड जिल्ह्याबाहेरील महिला IPS अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये फी कमी करण्याचं आमिष दाखवून विद्यार्थ्यांना वाम मार्गाला देखील लावण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही असं देखील धनंजय मुंडे यांनी ठासून सांगितलं. शिवाय पीडित मुलीच्या वडिलांना 15 ते 20 फोन म्हणजे विजय पवार याच्या एजंट मार्फत गेले आणि आमची नावं फक्त घेऊ नका, आम्ही तुम्हाला पाहिजे ती माहिती देतो असं देखील त्यांना म्हणण्यात आलं असा आरोप देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे आता असं म्हणालेत, जे संतोष देशमुख प्रकरणात सगळेजण पुढे पुढे करत होते, पुढे पुढे येत होते, त्यांनी अप्रत्यक्षरित्या
निशाणा साधला सुरेश धस यांच्यावर, त्यांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला मनोज जरांगे पाटील यांच्यावर, त्यांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावर, आणि त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर. अरे त्यावेळी तुम्ही जे पुढं पुढं करत होतात, आता तुम्ही कुठे आहात? अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला तुम्हाला दिसला नाही का? लाज कशी वाटली नाही तुम्हाला? असा सवाल देखील या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय. आता मला इतकंच म्हणायचंय की एवढं सगळं केल्यानंतर, पाहिल्यानंतर धनंजय मुंडेंनी 150 दिवसांनी आपलं तोंड उघडलं आणि 150 दिवसांनी पहिला पलटवार केला तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर. तिकडे वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय, इकडे विजय पवार संदीप क्षीरसागर यांचे निकट. संदीप क्षीरसागरांनी रान पेटवलं, रान उठवलं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. आज तेच संदीप क्षीरसागर मुग गिळून गप्प आहेत. काल रात्री पत्रकार परिषद धनंजय मुंडेंनी घेतली, त्यावरून आजपर्यंत आतापर्यंत संदीप क्षीरसागरांचं याच्यावर एकही स्टेटमेंट नाहीये. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देऊन टाकली की आम्ही तर पहिल्याच दिवशी बोललो, धनंजय मुंडे 4 दिवसानंतर बोलले, त्यांना लाज वाटली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये बीडच्या व्यासपीठांवर हा विजय पवार अँकरिंगला उभा असायचा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे नेते आल्यानंतर हा त्यांच्या पुढे पुढे करायचा. तुम्ही बाजूला सगळे फोटो पाहताय सेकंड विंडो मध्ये. धनंजय मुंडेंसोबत यांचा फोटो, जयंत पाटलांसोबत याचा फोटो, संदीप क्षीरसागरासोबत याचा फोटो, शरद पवार साहेबांसोबत याचा फोटो, सगळ्या नेत्यांसोबत याचे फोटो. आता सुरेश धस म्हणाले, मग सगळ्या नेत्यांना तुम्ही जबाबदार धरणार का? धनंजय मुंडेंवर जेव्हा या सगळ्यांनी आरोप केला आणि जेव्हा त्यांना विचारलं तुमच्याकडे पुरावा काय, तेव्हा सुरेश धस मोठ्या तोंडानं याच पुण्यात 5 जानेवारीला एका जनाक्रोश मोर्चात म्हणाले होते, जर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर अवादा कंपनी आणि बाकीच्यांची मीटिंग झाली नसेल, हे जर खोटे असेल, तर माझ्याकडे ऑलरेडी 100 गायी आहेत, आणखी घेईन 101 गायी आणि तिथं जाऊन दूध काढत बसीन त्यांचं. आता ते सुरेश धस जेव्हा त्यांच्याच गोटातल्या संदीप क्षीरसागरांवर धनंजय मुंडेंनी आरोप केलाय, त्यावेळी मात्र हात वर करतायत आणि म्हणतायत याला काहीतरी पुरावा पाहिजे म्हणून. बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतायत याला काहीतरी पुरावा पाहिजे म्हणून. तुमचं सरकार आहे, तुम्ही सिद्ध करा, मग आम्ही मानू म्हणून. आता प्रश्न हा पडलाय, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर या दोघांचेही निकटवर्तीय आता 2 वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले आहेत. एक हत्या प्रकरणात आहे, एक पोक्सो प्रकरणात आहे. म्हणजे बालकांचा लैंगिक छळ या प्रकरणात आहे, अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ या प्रकरणात आहे. या विजय पवारचे अनेक कारनामे कालच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये ऐकवले होते. 36 कोटी रुपये वर्षाकाठी फी, 72,000 रुपये वन टाइम फी भरली तर वर्षाकाठी 72,000 रुपये त्यांनी 4 विषयांसाठी भरायचे. विविध एरियामध्ये बीड शहरात, बीडच्या बाहेर जिल्ह्यात याचे कोचिंग क्लासेस वेगवेगळ्या नावांनी. शिवाय स्वतःचे इंग्लिश स्कूल. ही एवढी कोट्यवधींची माया याच्याकडे आलीच कशी? याच्या आधी देखील याच्या विरोधात अनेक तक्रारी येत होत्या, पण मग या ठिकाणी कुठला राजकीय वरदस्त याच्यावर असल्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली पाहिजेत. खरं तर बीड शहरातली 2 सेन्सिटिव्ह प्रकरणं आता यावर राजकारण होता कामा नये. म्हणजे धनंजय मुंडे गेली 150 दिवस बोलले नाहीत, पण ज्यावेळी संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयावर हे आरोप झाले, धनंजय मुंडेंनी लगेच मौन अस्त्र बंद केलं आणि तात्काळ टीकास्त्र सुरू केलं. संदीप क्षीरसागर गेली 4 दिवस झाले, 2 दिवस आरोपी आज कोठडीत आहेत. संदीप क्षीरसागरांसोबतचे फोटो व्हायरल झाले, पण अजूनही तोंडाला कुलूप लावून बसलेत.
मनोज दादा, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. संदीप क्षीरसागर तुमच्या जवळचे, तुमच्या निकटवर्तीय, तुमच्या बीडच्या प्रत्येक सभेला संदीप क्षीरसागर असायचे. संतोष देशमुख प्रकरणात देखील जे काही जन आक्रोश मोर्चे निघाले त्यावेळी देखील ते असायचे. मग आता जसं धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय म्हणून त्याचं नाव पुढे आल्यानंतर वाल्मिक कराडचं तुम्ही रान पेटवलं होतात. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात मोर्चे काढले होते. मग मनोज दादा या प्रकरणात का गप्प बसलात तुम्ही? कोणी जवळचा असो कोणी लांबचा असो, न्याय सगळ्यांना सारखा. संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्तीयाचं नाव समोर येतोय, तो तुमच्याही ओळखीचा आहे, तुमच्या सोबत पण फोटो आहेत. त्याची शहानिशा का केली जात नाही? तो विजय पवार कोणी का असते ना, तुम्ही नेहमी शब्द वापरता आपल्या लेकरा बाळांना न्याय मिळाला पाहिजे, लेकरा बाळांना न्याय मिळाला पाहिजे. मग यामध्ये या लेकरा बाळांमध्ये ही अल्पवयीन मुलगी येत नाही का? नराधमांना फासावर लटकवलं पाहिजे, नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, त्या नराधमांमध्ये हा विजय पवार येत नाही का? वाल्मिक कराडला फासावर लटकवलं गेलं पाहिजे, तसंच विजय पवारला फासावर लटकवलं गेलं पाहिजे. हे वाक्य तुमच्या तोंडातनं का येत नाही? संदीप क्षीरसागर याला वेळीच समज का दिली जात नाही? संदीप क्षीरसागरांसोबत विजय पवार जे नाव जोडलं जात आहे त्याची शहानिशा का केली जात नाही? काल तुम्ही मराठा आंदोलनाविषयी तुमची एल्गाराची भूमिका काल पत्रकार परिषद घेऊन सांगितली. 27 ऑगस्टला सगळ्यांना मुंबईला निघायचं आहे. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या अंगावर गुलाल फेकायचा आहे आणि विजय घेऊन यायचा आहे, रणभूमीत उतरायचं आहे, सगळं बोललात तुम्ही. पण हेच प्रकरण ज्या बीड जिल्ह्यात घडले गेली 2-4 दिवस गाजतंय, या प्रकरणावर तुम्ही का बोलला नाहीत? ती अल्पवयीन मुलगी तुमच्या आमच्या घरातली असती तर कुठल्या समाजाची आणि कुठल्या जाती धर्माची याचा काय संबंध? मला आता इतकंच म्हणायचंय, या सगळ्या प्रकरणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप शिंतोडे, एकमेकांना कोंडीत पकडण्याचे सगळे आडाखे तडाखे हे सगळे बाजूला ठेवावेत. कुणी कुणाच्या जवळचा, कोण कुणाचा आका. त्यावेळी काय प्रकरण, धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा आका म्हणून, मग आता विजय पवारचा आका संदीप क्षीरसागर आहे का? आणि संदीप क्षीरसागर जर आका असतील तर त्यांच्यावर देखील तशीच कारवाई व्हायला पाहिजे जी धनंजय मुंडेंवर झाली. खरं तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कनेक्शन काय आहे या बाबतीमध्ये SIT CID न काही तपास केला नाही. संदीप क्षीरसागर आणि विजय पवार यांच्या बाबतीत काय कनेक्शन आहे याचा देखील आता तपास व्हायला पाहिजे का भविष्यात तोही होणार नाही. म्हणजे इथं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हणायची वेळ आली. वाल्मिक कराडवरनं रान उठलं, धनंजय मुंडे गप. विजय पवारवरनं रान उठलं, संदीप क्षीरसागर गप. जनता बघते तमाशा. तुमचं चालू द्यात, आपलं मस्त चाललंय. अरे या प्रकरणात जे अत्याचाराला बळी ठरलेत, जे जीवानिशी गेलेत, त्यांचं काय? फक्त अशी प्रकरणं बघायची, गरम गरम झाली की त्या गरम प्रकरणाच्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजायची. हा कुठला न्याय? न्याय असा असतो का? धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतलं शेवटचं वाक्य आहे, लोकप्रतिनिधी असा असतो ज्याला न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असते. मला पण तुम्हाला हेच म्हणायचंय दोघांनाही, धनंजय मुंडे असतील नाही तर संदीप क्षीरसागर, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असली पाहिजे. जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तर तुम्ही पेटून उठलं पाहिजे. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे तुमच्याकडनं असाच आवाज उठवणं अपेक्षित होतं. त्यावेळी जर तुम्ही पत्रकार परिषद घेतली असती आणि म्हणाला असतात कोण वाल्मिक कराड, मला घेणं देणं नाही, त्यांनी केलेलं आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, ही गुळगुळीत वाक्य म्हणून उपयोग नव्हता. या वाक्याला जोडून तपासाच्या बाबतीत देखील तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे होते, कारण की त्याच बीड जिल्ह्याचे एकेकाळचे तुम्ही पालकमंत्री राहिला होतात. आणि इकडे संदीप क्षीरसागर, तुम्ही जे काही धनंजय मुंडे यांच्याविषयी रान उठवलं होतात, राजीनामा मागा राजीनामा मागा, बरंच काय काय बोललात तुम्ही. आज तुमच्या जवळच्या कुठल्या तरी माणसावर आरोप झाल्यानंतर तुम्ही मुख गिळून गप्प बसलाय. तुम्ही का बाहेर येत नाहीये?
तुम्ही काय या विषयावर प्रकाश टाकत नाहीये. धनंजय मुंडेंनी थेट आरोप केलाय तुमच्यावर. ज्या रात्री तुमच्यावर त्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या लंपट शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला होता, त्याच रात्री तुम्ही त्यांच्या कोचिंग क्लासेसच्या खाली काय करत होतात, तुमचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एवढंच कशाला, तुमचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी देखील विजय पवार तुमचा राईट हँड असल्याचा आरोप केलाय. या आरोपांवर तुम्ही का बोलत नाहीये? तुमच्या बाजूने बजरंग बाप्पा सोनवणे बोलतायत, तुमच्या बाजूने सुरेश दास बोलतायत. ते काही वकील आहेत? तुमची बाजू तुम्ही का मांडत नाहीये? कोण हा विजय पवार? माझा याचा काय संबंध? आणि असतील संबंध तर का उघड केले जात नाहीयेत? या सगळ्या प्रकरणाची चौकशी डिटेल व्हायला पाहिजे. धनंजय मुंडेंची मागणी रास्त आहे. या प्रकरणात देखील एसआयटी नेमली गेली पाहिजे. उद्या हीच अल्पवयीन मुलगी तुमच्या आमच्या घरातली असती तर काय केलं असतात? मला फक्त धनंजय मुंडेंना एकच प्रश्न करायचा आहे. तुम्ही हळवे आहात, तुम्ही भावनाशील आहात. तुम्हाला आज त्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू दिसले, त्यांचं दुःख दिसलं. मग तुम्हाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबातल्या लोकांचं दुःख का नाही दिसलं? त्यांच्या डोळ्यातले अश्रू का नाही दिसले? जिचा नवरा गेला त्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू का नाही दिसले? ज्याचा भाऊ गेला त्या देशमुखांच्या डोळ्यातले अश्रू का नाही दिसले? ज्यांचं पितृछत्र हरपलं त्या 2 मुलांच्या डोळ्यातले अश्रू का नाही दिसले तुम्हाला? त्यावेळी तुम्ही कुठे होतात? त्यावेळी तुमचा हळवेपणा कुठे होता? त्यावेळी तुमची भावना विवशता कुठे होती? आणि संदीप क्षीरसागर, मलाही तुम्हाला विचारायचं आहे, हा जो तुम्ही न्याय लावलात ना, दुसऱ्याचा बाब्या आणि आपलं ते कार्ट, हे उपयोगाचं नाही. वाल्मिक कराडवर ज्यावेळी आरोप केला गेला की हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे, त्यावेळी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन, सभांमध्ये जाऊन बरंच काय काय बोललेला धनंजय मुंडेंविषयी. मग आज स्वतःच्या जवळच्या माणसावर आरोप झाल्यानंतर तुम्ही का बिळात लपलाय? तुम्ही का बाहेर येत नाहीये? तुम्ही का बोलत नाहीये? 2 दिवसांची पोलीस कोठडी, पुढे काय? एक तर धनंजय मुंडे म्हणाले हे आरोपी सरेंडर झालेले आहेत. जसं आम्ही संतोष देशमुख प्रकरणात म्हणत होतो, वाल्मिक कराड सरेंडर झालेला आहे. म्हणजे बीड जिल्ह्यात ही प्रकरणं घडतात आणि त्या प्रकरणाच्या आडून एकमेकांविषयीचं राजकारण खेळता. तेव्हा तू मला अडकवला, आता मी तुला अडकवतो. तेव्हा तू माझं सगळं काढलं, आता मी तुझं सगळं काढतो. अहो, महाराष्ट्राच्या जनतेला काय दूधखुलं समजताय का तुम्ही? काय बोलले धनंजय मुंडे काल पत्रकार परिषदेत माहिती आहे? जर हे प्रकरण घडलं नसतं तर मी आणखी अजूनही बरेच दिवस बोललो नसतो. म्हणजे काय? अरे, या प्रकरणात आवाज उठवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पुढे येणं गरजेचंच होतं. यायलाच पाहिजे होतं, तुम्ही बोलायलाच पाहिजे होतं, तुम्ही आवाज उठवायलाच पाहिजे होता. खरं तर बीडचे स्थानिक आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांनी पहिल्याच दिवशी 26 जूनला गुन्हा दाखल झाल्यानंतर 27 तारखेला पहिली कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे होतं, विजय पवार आणि माझा काही संबंध नाही, काय असेल ते चौकशी बिनदिक्कत करा म्हणून. का नाही? का नाही? का नाही झाली चौकशी? त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता एकच पर्याय आहे. या दोन्हीही आरोपींवर कोणत्याही परिस्थितीत, वाल्मिक कराड असो किंवा मग हा विजय पवार असो, कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि ही राजकीय पोळी भाजणं पहिले सगळ्या राजकारण्यांनी बंद करावं. कारण की ज्यावेळी बोलायला पाहिजे त्यावेळी तुम्ही बोललं नाहीत, आणि आता ज्यावेळी दुसऱ्याच्या बाबतीत कोणतरी कोंडीत सापडले की तुम्ही तोंड उघडलं. जसं संदीप क्षीरसागरांनी वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं, तुम्हाला कोंडीत पकडलं. आता विजय पवारचं नाव पुढे आलं, तुम्ही संदीप क्षीरसागरांना कोंडीत पकडलं. वेगळं काय आहे याच्यात? वेगळं काय आहे?
मनोज जरांगे पाटलांना देखील माझं आवाहन आहे, आज उद्या या विषयावर बोला. विजय पवार, संदीप क्षीरसागर यांचे काही लागेबांधे आहेत का? जसं तुम्ही सुरेश धस यांनी बावनकुळेंसोबत बैठक केली, त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते. हे जसं तुम्हाला कळलं, तुम्ही सुरेश धस यांच्यापासून फारकत घेतली, तुम्ही सुरेश धस यांच्यापासून दूर झालात. तसंच या संदीप क्षीरसागर आणि विजय पवार यांचे काही जर संबंध आढळून आले तर तुम्ही संदीप क्षीरसागरांपासून फारकत घेणार का, हा माझा सवाल आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही सगळ्यांसारखी सारखे पाहिजेत. तुम्ही राजकारणी नाही, तुम्हाला राजकारण जमत नाही, तुम्हाला राजकारण करता येत नाही, तुम्हाला राजकारण करायचं नाही असं तुम्हीच म्हणालात. मग आता माझा तुम्हाला सवाल आहे, जसं तुम्ही सुरेश धस यांना बाजूला केलं तसंच संदीप क्षीरसागर यांना बाजूला करणार का? सुरेश धस धनंजय मुंडेंची मीटिंग घेतली, चल काही संबंध नाही माझा. मग संदीप क्षीरसागरांच्या आणि विजय पवारांचं काही कनेक्शन आढळून आलं तर तुम्ही त्यांना सुद्धा बाजूला करणार का, हा माझा सवाल. या प्रश्नावर तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्याकडे विश्वासानं सगळे पाहतायत. इथं कुठल्या पक्ष आणि कुठला काय जात धर्म काही घेणं नाही. आता इथं जात धर्म आणू नका आणि पक्ष आणू नका. महाराष्ट्राच्या जनतेनं आता खरंच सावध व्हायला पाहिजे. काय त्याला पहिल्यांदा विचारत तू कोण आहेस तर लगेच सांगतो मी अमुक तमुक कार्यकर्ता. अरे पक्ष महत्वाचा आहे का? पहिल्यांदा डायरेक्ट कार्यकर्ता म्हणूनच मोकळा होतो. घरदार, नाव, पत्ता, आई वडील हे पहिले सांग ना. तुम्ही आम्ही पहिल्यांदा ही ओळख ठेवायला पाहिजे की उद्या संतोष देशमुखांच्या प्रकरणात घडलं ते त्यांच्या कुटुंबासोबत जे घडलं ते आपल्या कुटुंबासोबत घडू शकतं. या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबासोबत जे घडलं ते आपल्या कुटुंबासोबत घडू शकतं. अशा वेळी आपण सावध व्हायला पाहिजे. इथं पहिल्यांदा आपण कोणत्याही परिस्थितीत एक सर्वसामान्य माणूस पण एकजुटीनं जनता म्हणून उभं राहिलं पाहिजे. आणि अशा वेळी राजकारण्यांच्या नादी लागण्यापेक्षा न्याय काय आहे या बाजूनं झुकलं पाहिजे. त्यामुळे इथं धनंजय मुंडे वर्सेस संदीप क्षीरसागर ही लढाई चालू ठेवून, हा रंग देऊन ही दोन्ही प्रकरणं बाजूला करण्यासाठी बरेच जण प्रयत्न करतील, पण त्याला आपण भीक घालू नये. हे प्रकरण धनंजय मुंडे वर्सेस संदीप क्षीरसागर नाही. दिस इज नॉट अ वॉर बिटवीन मुंडे अँड क्षीरसागर. दिस इज अ बॅटल. बट दिस बॅटल इज एक असं काही सेट करणारं उदाहरण असेल की यामध्ये त्या अल्पवयीन मुलीला देखील न्याय मिळेल आणि संतोष देशमुखांना देखील न्याय मिळेल असं उदाहरण सेट करणारं असेल. त्यामुळं या नेत्यांच्या या सगळ्या आताच्या वादाच्या भूमिकेत अडकण्यापेक्षा या दोन प्रकरणांमधले जे आरोपी आहेत, मग वाल्मिक कराड, विजय पवार, या दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. राहिला विषय यांच्या राजकीय आश्रयदात्यांचा, राहिला विषय यांचा आकांचा, हे आका आज ना उद्या जनतेसमोर यांना यावंच लागेल. यांना खरं तर आम्ही यांना आश्रय दिला म्हणून हे सगळं फावलंय, हे आज ना उद्या उघड व्हावंच लागेल. म्हणून माझी एकच नम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, तमाम बीडकरांना, जी या अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घटना घडलेली आहे त्यातला जो आवाज उठवला गेलेला आहे त्या आवाजाला आणखी बुलंद करता आलं पाहिजे. आणि संतोष देशमुख प्रकरणात ज्यांनी त्यांना न्याय मिळावा म्हणून कंबर कसलेले आहेत त्यांनी देखील हिमतीनं उभं राहिलं पाहिजे. कारण की न्याय सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी सर्वसामान्य जनताच रस्त्यावर उतरू शकते, बाकी कुणीही उतरत नाही. राजकारणी फक्त त्या गोष्टींचा, त्या परिस्थितीचा फायदा घेतील आणि आपली पोळी भाजून घेतील, या पलीकडे काहीही नाही. म्हणून काय झालं की नेमायची एसआयटी, काय झालं की द्यायची सीआयडी तपास, काय झालं की या सगळ्या गोंधळात या प्रकरणातला मूळ गाभा विसरता कामा नये. आणि गाभा हाच आहे, त्या अल्पवयीन मुलीला पण न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी तुम्ही आम्ही झगडलं पाहिजे शेवटपर्यंत. म्हणून त्यावेळी बोलायचं नाही, आज बोलायचं आणि आज गप्प बसायचं आणि त्यावेळी बोलायचं,
हे क्षीरसागर आणि मुंडे यांचं जे काही चालू आहे ना, हे अख्खी महाराष्ट्राची जनता ओळखून आहे. आता आपण यांना भीक घालणार नाही. आता लढाई आरपारची, या दोघांनाही न्याय मिळवून देण्याची, आणि तो कराड आणि पवार या दोघांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी संघर्षाची. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.